तर आज संडे मस्त पाऊस पण आहे, तर आता आम्ही आज फिरायला आलोय. लाईन नरिमन पॉइंटला फिरायला आता आणि पाऊस पण खूप लागतो आज. बघा आता व्ह्यू बघा फक्त. आणि पूर्ण व्ह्यू एकदम चांगला होता, पब्लिक पण नव्हती, एकदम खाली खाली होतं, एकदम मस्त वाटत होतं. तर आता आम्ही प्लॅन करत होतो नेक्स्ट कुठे जायचं, तोपर्यंत थोडा व्यायाम करूया. व्यायाम करून दाखवला तुम्हाला बघा, ही स्टेप तुम्ही फॉलो करा आणि सेम स्टेप आता कॉपी करून पुढे आम्ही मार्गस्थ झालो नरिमनच्या साईडला. पण आता एक व्ह्यू बाजूला व्ह्यू आहे माहिती आहे तुम्हाला. काय पोरगो नसतो तिकडे शायनिंग मारता. तर आता आपण बरोबर नवीन पॉइंटला आलो, एकदम टोकाला. टोकाला खूप होता, वारा पण कहर होता. आणि जरा इकडचा तिकडचा व्ह्यू करून शायनिंग मारला आणि रेना झाला आणि वरळीच्या दिसून. आणि गाडीवर बसून आता आमची कॉमेंट सुरू झाली. ते बघा आता ट्रॅफिक पण थोडाफार होता, पण त्याला न जुमानता आम्ही पुढे गेला. आम्ही अटक पेटलेली माणसं पण पावसातून चालवायची मज्जाच वेगळी आहे. वेगळी रे. नरिमन पॉइंटची राईड करताना एवढी मजा येताना काय सांगू, तुम्ही बघा. तर आता अक्षय आपण कुठं चाललोय? आता चाललो आपण वरळी सुचेसला. वरळी सुचेस जाताना बघूया आता नरिमन पॉइंट जेवढं दिसतात तेवढं दाखवण्याचा प्रयत्न. तर आता आपण निघालोय आणि तेवढ्यात आपला टायर पंक्चर झालेला. टायर पंक्चर झाला आणि आम्ही हतबल झालो. आता आम्ही रिपेअरवाल्याला शोधत होतो आणि नशिबाने भेटला. पण तिथं रिपेअर केला टायर आणि पुढच्या प्रवासाला निघालो. थोडा लेट झालेला तर अजून पण काउंट करणार होतो, पण आता फक्त सेफेस्ट करून निघणार. लोकेशनला आम्ही चाललो आता. सीपेस पर्यंत पोहोचलो, तुम्ही बघू शकता. आता पोहोचणार आम्ही ब्रिज कॅन्डील. आणि हा बघा, हा सेफेस्टच आहे. सीपेसचा व्ह्यू बघा. आम्ही आतमध्ये गेलो नाही कारण आम्हाला कंटाळा आला होता. पाऊस होता म्हणून तिकडे जायला देत नव्हते, तर आम्ही बाहेरूनच बघितला आणि आता त्यांच्या दिशेला चला.